आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील बेकायदेशीर कारभारावर कारवाई करा अन्यथा राष्ट्रविकास सेना पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा। शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील सावळ्या गोंधळाबाबत कारवाई करण्यासाठी राष्ट्र विकास सेना पक्षाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अनिल वळवी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे मनुष्यबळ पुरवण्यासाठी खासगी कंपनीला टेंडर देण्यात आला आहे, परंतु सदर कंपनी मनुष्यबळ पुरवण्यासाठी असमर्थ आहे किंवा जाणून बुजून टाळाटाळ करत आहे असे निदर्शनास येत आहे। शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील अधिष्ठाता यांना याची विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालय प्रशासनाने स्मार्ट या कंपनीकडे मनुष्यबळ पुरवण्यासाठी वारंवार मागणी करून व पत्र देऊन देखील रुग्णालयात मनुष्यबळ सदर कंपनी पुरवत नाही। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनी ही पहिली एनर्जी कंपनी या नावाने होती, परंतु या कंपनीचा बोंगळ कारभारामुळे तिला ब्लॅकलिस्ट करण्यात आले। परंतु त्याच एनर्जी कंपनीच्या मालकाने एका दुसरी कंपनी स्मार्ट एजन्सी नावाने परत नवीन टेंडर मिळवले। सदरील कंपनीचे काही एजंट गरजू लोकांकडून पैसे लाच घेऊन कोणतीही वैद्यकीय शिक्षण पात्रता नसलेले लोक कामावर रुजू करत आहेत। जो पैसे देईल त्याला काम मिळेल अशी त्यांची भूमिका दिसत असल्या कारणाने ते पूर्ण पदभरती करत नाहीत। त्यामुळे रुग्णालयात मनुष्यबळ व अपुरा सुविधांच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील गरीब लोकांचा जीवाशी खेळ होतोय। तरी सदरील विषय हा अतिशय गंभीर असून रुग्णालय प्रशासन व सदर कंपनी आणि कंपनीचे एजंट कुठल्याही परिस्थितीत गरीब जनतेसाठी नव्हे तर स्वतःचे पोट भरायचं काम करत आहे। तरी सदरील कंपनी यांनी लवकरात लवकर याचा खुलासा करावा, अन्यथा राष्ट्र विकास सेना पक्ष यांच्याकडून येणाऱ्या काळात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा वळवी यांनी निवेदनातून दिला आहे। तसेच हे तक्रारीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री सो मुख्यमंत्री कार्यालय मुंबई, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री सो कार्यालय मुंबई, माननीय आरोग्य मंत्री सो आरोग्य मंत्री कार्यालय मुंबई यांनाही देण्यात आले आहे। वंदे मातरम न्यूजसाठी तीर्थराज चव्हाण। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।